मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे जो सभागृहात एकटा उभा राहिला, ज्याने माईकवर हात ठेवला आणि म्हणाला, लव जिहाद विरोधात कायदा हा आला पाहिजे. जोपर्यंत कायदा येणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यावेळी लोक हसले, विरोधात चिडले, मीडियाने दुर्लक्ष केलं. पण आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे. ते शब्द, ते वचन आज सत्य झालं आहे. मित्रांनो, जे बोलतात ते करून दाखवतात. असे नेते आता महाराष्ट्रात आहेत का, असा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल. आणि त्यांचं नाव आहे, ते व्यक्तिमत्व आहे आमदार गोपीचंद पडळकर. मित्रांनो, आधी समजून घेऊया हा कायदा नक्की काय आहे. महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत धर्मांतर विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे. या कायद्यात नक्की काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे जबरदस्तीने, लालुचीने, फसवणुकीने किंवा खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केलेल्या धर्मांतराला कायद्याने गुन्हा मानलं जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे दोषी व्यक्तीला 5 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे 7 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. चौथी गोष्ट म्हणजे हा गुन्हा अजामीनपात्र असेल, म्हणजे सहजासहजी जामीन मिळणार नाही. पाचवी गोष्ट म्हणजे हे विधेयक येत्या विधिमंडळ अधिवेशनात पारित करण्याचे सरकारने नियोजन केले आहे. मित्रांनो, हे म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की आता महाराष्ट्रात कोणत्याही खोट्या प्रेमाचं नाटक करून, धर्म बदलायला भाग पाडून घर उद्ध्वस्त करण्याचं धाडस करणार नाही. कारण आता कायदा जागा आहे, कारण आता शिक्षा निश्चित आहे. आणि हे शक्य झालं एका वाघामुळे. त्या वाघाचं नाव आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेब. त्यांच्या एका आवाजामुळे. मित्रांनो, हे एका रात्रीत झालं का? तर नाही. जेव्हा पडळकर साहेबांनी विधानसभेत पहिल्यांदा लव जिहादचा विषय उचलला तेव्हा सभागृहात हसू पसरायला सुरुवात झाली. विरोधक म्हणाले, हे काय नवं प्रकरण आहे. काही जण म्हणाले, हे फक्त राजकारण आहे. मीडियाने त्यांना गांभीर्याने घेतलं नाही. पण पडळकर साहेब थांबले नाहीत. ते विधानसभेत बोलत राहिले. ते रस्त्यावर उतरले. ते पीडित कुटुंबांपर्यंत गेले. त्यांनी महाराष्ट्रभर जनजागृती केली. मित्रांनो, 1-2 नाही, शेकडो कुटुंबाच्या वेदना त्यांनी ऐकल्या. शेकडो पीडितांना आवाज दिला. आणि त्यांनी सांगितलं, जोपर्यंत या राज्यात धर्मांतर विरोधी कायदा येत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मित्रांनो, हे रिकामे शब्द नव्हते. हे एका योद्ध्याचं वचन होतं. आणि आज ते वचन पूर्ण झालेलं आहे. हिंदू हृदय सम्राट का? मित्रांनो, तुमच्या मनामध्ये देखील प्रश्न आला असेल. मित्रांनो, पडळकर साहेबांचा हिंदू हृदय सम्राट का म्हटलं जातंय? हे नाव आता उगाच मिळालेलं नाही आहे. हे रक्त, घाम आणि संघर्षातून कमावलेलं आहे. पहिलं कारण म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले, जेव्हा हिंदू सणांवर आक्षेप घेतले गेले आणि आता अनेक ठिकाणी लव जिहाद सारखे प्रकार घडत आहेत. यामध्ये पडळकर साहेबांनी आवाज उठवला, अनेकांना आधार दिला, सगळ्यात आधी रस्त्यावर उतरले. दुसरं कारण म्हणजे धर्मांतरांच्या विळख्यात सापडलेल्या कित्येक कुटुंबांच्या घरी ते स्वतः गेले. त्यांचं दुखणं ऐकलं, त्यांच्यासाठी लढले. तिसरं कारण म्हणजे ते फक्त एका समाजाचे नेते नाहीत. धनगर समाजातून आलेले हे नेते आज संपूर्ण हिंदू समाजाचा आवाज बनले आहेत. चौथं कारण म्हणजे पडळकर साहेब कधीच चुकीचं बोलत नाहीत. जे मनात तेच ओठावर, जे ओठावर तेच कृतीत. पाचवं कारण म्हणजे ते सत्तेसाठी झुकत नाहीत, दबावाखाली मोडत नाहीत, लोकप्रियतेसाठी तत्त्व सोडत नाहीत. म्हणूनच मित्रांनो, महाराष्ट्रातील जनता म्हणते, पडळकर साहेब आले, हिंदू जागा झाला. मित्रांनो, आता काही लोक म्हणतील, हा कायदा म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यावर घाला आहे. त्यांना थेट विचारायचं आहे, धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय? फसवणुकीने धर्म बदलायचं स्वातंत्र्य का? लालुचीने कोणाला जाळ्यात ओढण्याचं स्वातंत्र्य का? खोट्या प्रेमाचा अंधार घेऊन कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं स्वातंत्र्य का? नाही मित्रांनो, नाही ना. हा कायदा खऱ्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करतो. स्वइच्छेने, मनापासून, दबावाशिवाय निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. मित्रांनो, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात अनेक राज्यांनी हा कायदा केला आहे. त्या राज्यांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य संपलंय का?
तर नाही मित्रांनो, उलट अत्याचार थांबले, उलट फसवणूक कमी झाल्या, उलट कुटुंब सुरक्षित झाले आणि आता महाराष्ट्रात हेच होणार आहे. जे लोक या कायद्याला विरोध करतात त्यांना विचारा, तुम्हाला फसवणुकीचं संरक्षण का हवं आहे? आता धनगर समाजातून हिंदू हृदय सम्राटपर्यंतचा प्रवास. आता धनगर समाजातून आलेला नेता ते हिंदू हृदय सम्राट हे नाव कसं काय जुळलं? मित्रांनो, एक काळ होता, आमदार गोपीचंद पडळकर म्हटलं की लोक म्हणायचे धनगर समाजाचा नेता. आज परिस्थिती बदलली आहे. आज आमदार गोपीचंद पडळकर म्हटलं की महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूंच्या मनात एक विश्वासाची लाट येते. हे कसं झालं? कारण त्यांनी जातीची भिंत मोडली, कारण त्यांनी समाजाच्या संकुचित मर्यादा ओलांडल्या, कारण त्यांनी सांगितलं मी आधी हिंदू आहे, मग धनगर आहे, मग आमदार आहे. मित्रांनो, हे धाडस किती जणांमध्ये असतं? हा विचार किती नेत्यांमध्ये असतो? आज महाराष्ट्रात अनेक नेते आहेत जे समाजाच्या नावाने राजकारण करतात, जे जातीच्या नावाने मत मागतात, जे सत्तेसाठी तत्व विकतात. पण पडळकर साहेब वेगळे आहेत. ते सोनाराच्या दुकानात तयार झालेले नाही आहेत. ते संघर्षाच्या आगीत तावून सुलाखून निघालेले आहेत. एका छोट्या गावातून आलेला हा व्यक्ती आज महाराष्ट्राच्या लाखो हिंदूंच्या आशेचा किरण बनलेला आहे. हेच आहे खरं नेतृत्व मित्रांनो. आता कार्यकर्त्यांना आव्हान. मित्रांनो, आता मी बोलतो त्या सर्वांशी जे पडळकर साहेबांचे कार्यकर्ते आहेत, जे हिंदू समाजासाठी रात्रंदिवस झटतात, जे या लढायात खांद्याला खांदा लावून उभे आहेत. तुमच्यासाठी हा क्षण काय आहे माहीत आहे? हा क्षण आहे अभिमानाचा, विजयाचा आणि जबाबदारीचा. अभिमान यासाठी की तुम्ही ज्या नेत्यावर विश्वास ठेवला त्याने सिद्ध करून दाखवलेला आहे. विजय यासाठी की वर्षानुवर्षे संघर्ष आता फळाला आला आहे. जबाबदारी यासाठी की आता हा संदेश घराघरात पोहोचवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक कार्यकर्त्याने हे करायचं आहे. हा व्हिडिओ आता शेअर करा. व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर प्रत्येक हिंदू बांधवांपर्यंत हा संदेश पोहोचलाच पाहिजे. त्यांना सांगा महाराष्ट्रात एक नवा इतिहास लिहिला जातोय आणि त्याचे शिल्पकार आहेत आमदार गोपीचंद पडळकर साहेब. मित्रांनो, शेवटी एकच सांगतो, इतिहासात असे क्षण येतात जेव्हा एका माणसाचा आवाज, एका नेत्याचा संकल्प इतिहासाची दिशा बदलून टाकतो. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी तोच इतिहास घडवला आहे. धनगर समाजाच्या एका सामान्य घरातून आलेला हा व्यक्ती महाराष्ट्राच्या कोट्यावधी हिंदूंसाठी एक असाधारण लढाई लढली आणि जिंकली. मित्रांनो, आज महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू बाप म्हणतो माझ्या घराला संरक्षण मिळालं. आज महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण म्हणतो आमचा नेता खरा निघाला. आज महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू म्हणतो पडळकर साहेब तुमचे आभार. मित्रांनो, हे सर्व शक्य झालं एका बुलंद आवाजामुळे, एका अटळ संकल्पनामुळे, एका हिंदू हृदय सम्राटामुळे, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांमुळे. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.